वेगवेगळ्या कंपन्यांचे असे बार येतात, तर आपण ह्या बार मधलंच व्हाईट कंपाऊंड चॉकलेट वापरलेलं आहे आणि हे असं पातळ करून घ्यायचं. ते बार असतात ते असे विरघळून घ्यायचे, याच्यात मेल्ट करून घ्यायचे आणि इतकं आपल्याला पातळ मिळालेलं आहे. आपण याच्यात आता एक एक जिन्नस फक्त टाकत जायचे. हे आहे मिल्कमेड आहे, 2 बार घेतले, त्याच्यासाठी आपण 100 ग्रॅम मिल्कमेडचा वापर करतोय. मिल्कमेडमुळे मऊ अशी येईल की लवकर सुकायला नको ते. आता याच्यात आपण एक एक जिन्नस टाकत जाऊया. हा आहे गुलकंद, आपण याच्यात एक छोटे 2 चमचे घालूया. नंतर ही आहे थंडाई पावडर, ती सुद्धा आपण 1 चमचा घालूया. हे काही नट्स आहेत, पिस्ता पण आहे, त्याचे सगळे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. सर्व आता फक्त आपल्याला मिक्स करत जायचंय. ही आहे थोडीशी टुटी फुटी. हे छान मिक्स करायचं. विड्याची पानं काही घेतलेली आहेत, तर ती आपण याच्यात कापून घालणार आहोत. जे पान थंडाई चॉकलेट असा आपला बेत आहे आजचा. तर मी ह्याच्याने बारीक कापून घेते एकदम. आपण सिलिकॉन मोल्ड घेतलेला आहे गार्निशिंगसाठी. ह्या काही बडीशेपच्या गोळ्या असतात. ही आपण 2 चमचे घालूया. आधीच्या रेसिपीमध्ये मी दाखवलेली आहे, तर ते व्हिडिओ पण मागे जाऊन बघित. गुलाबाच्या पाकळ्या आहेत काही सजावटीसाठी. आणि आपलं थंडाई दूध पण तयार झालेलं आहे. आपण